नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्वीपर या पदासाठीची डिस्ट्रिक्ट कोर्ट, जिल्हा न्यायालय, मुंबई हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्याकडून स्वीपर म्हणजेच सफाई कामगार या पदासाठीची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद बेंच यासाठीची ही भरतीची जाहिरात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच्या जाहिरातीबद्दलची जी विस्तारित माहिती आहे याबद्दलची माहिती पाहूयात. तर इथे पाहू शकता जी अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार जाहिरात आहे. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यासाठीची जी जाहिरात आहे यानुसार मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरता 6 उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सदर पदाची वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स असणार आहे. यामध्ये पाहू शकता वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. यानुसार प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात जाहिरातीसोबत परिशिष्ट अप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतींसह 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सबमिट कराव्यात किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठवावेत. यानुसार पाहू शकता सफाई कामगार या पदासाठीचे 6 जागांसाठीची जी भरती आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासाठी आहेत. तर यानुसार इथे पाहू शकता जो ॲड्रेस दिलेला आहे या ॲड्रेसवर तुम्हाला जे तुमचे अर्ज आहे ते अर्ज पाठवणं आवश्यक आहे स्पीड पोस्टाने. तर स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तर अर्ज जे आहेत फक्त स्पीड पोस्टने पाठवायचे आहेत. 10 एप्रिल 2024पर्यंत अर्ज पोचणे आवश्यक आहे. यामध्ये पात्रता पाहू शकता. उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. उमेदवार इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान किंवा 38 वर्षापेक्षा जास्त वय असलेला नसावा. म्हणजे 18 ते 38 वर्ष दरम्यान उमेदवाराचं वय जे आहे ते असणे आवश्यक आहे आणि शैक्षणिक पात्रता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे. त्याच्यानंतर न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही, तथापि त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे त्यांनी आवश्यक आहे. यानुसार पाहू शकता उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांकरता अटी आहेत. उमेदवार करार करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती आहे. पात्रता जी आहे त्याबद्दलची अटी या चेक केले जाऊ शकतात. अधिकृत नोटिफिकेशनची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही चेक करू शकता. यामध्ये पाहू शकता महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. तर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे 4वी 7वी 10वी 12वी इत्यादी. त्यानंतर जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेले जन्मतारखेचा पुरावा आवश्यक आहे. त्यानंतर दिव्यांग असल्याचा पुरावा आहे. जातीचा दाखला, सफाई कामाचा पूर्वानुभव असल्याचा अनुभव प्रमाणपत्र आहे. त्याच्यानंतर डोमेसिल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर सेवा आयोजन कार्यालयात नोंदणी असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत आवश्यक आहे. इतर विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचा दाखला. त्याचबरोबर न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज लागल्यास ते आवश्यक आहेत. त्यानंतर पाहू शकता मूळ जे कागदपत्र आहेत ते जोडणं आवश्यक आहे. याच्यामध्ये लहान कुटुंब बाबत प्रतिज्ञापत्र आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरचे 2 पासपोर्ट साईज फोटो आहेत ते तुमच्या आवश्यक आहेत. त्याच्यानंतर प्रसिद्धीनंतरचे तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेले चारित्र्य संपन्न विषयी 2 प्रमाणपत्र आवश्यक आहेत. त्याचबरोबर उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी घेतल्याचे 2 ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आवश्यक राहील. त्याचबरोबर अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिले आणि 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत याच्यामध्ये आवश्यक आहे, पाठवणे आवश्यक आहे. यानंतर पुढची जी प्रोसेस आहे यामध्ये जाहिरातीतील तरतुदीनुसार केवळ किमान अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्रात्यक्षिक शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल, म्हणजे त्याचा हक्क असणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता पदासाठी उमेदवारी निश्चित झाली असं नाही, म्हणजे
अल्पसूचित समाविष्ट उमेदवार शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र असल्याचे समजून त्यास प्रात्यक्षिक परीक्षेकरता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. याच्यामध्ये परीक्षा जी आहे त्यासाठीचे मूल्यांकन गुणांकन पद्धती पाहू शकता. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किमान उत्तीर्ण 15 गुण असणार आहेत. 15 प्रश्न म्हणजे गुण असणार आहे त्याच्यासाठी. उत्तीर्णसाठी एकूण 30 गुणांची परीक्षा असणार आहे. शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी 10 गुण आहेत. तोंडी मुलाखतसाठी एकूण 10 अशी एकूण 50 गुणांच्या गुणांकन पद्धतीवर जे सिलेक्शन प्रोसेस केली जाणार आहे. याच्यामध्ये अर्ज करण्याची पद्धत देण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी जी पाहू शकता पदासाठी आता 4थीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. म्हणजे अर्ज करताना अर्जाची जी लिंक आहे म्हणजे अर्जाचा जो फॉर्मॅट आहे तो देण्यात आलेला आहे. तो अर्जाचा फॉर्मॅट इथे पाहू शकता तो देण्यात आलेला आहे. त्यानुसार तो अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट आउट काढून ही महत्त्वाची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्या पद्धतीने भरून तो दिलेला जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर 10 एप्रिल 2024पर्यंत पाठवणे आवश्यक आहे. यामध्ये जी डिटेलमध्ये विस्तारित माहिती आहे त्यानुसार स्पीड पोस्टनी ते पाठवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची माहिती आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अर्ज लिहिताना अर्ज पाठवताना पोस्ट जो पाकिट आहे त्याच्यावर सफाई कामगार या पदाकरता अर्ज असे लिहिणे आवश्यक आहे मोठ्या अक्षरामध्ये. त्याचबरोबर या भरतीसाठीचे शुल्क आहे तर अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तथापि म्हणजे शॉर्टलिस्टेड जे कॅन्डिडेट्स आहेत यांना 200 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट करणे आवश्यक आहे. जे सिलेक्शन प्रोसेसमध्ये येतील त्यांच्यासाठी. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती खोटी आढळल्यास त्याला प्रोसेसमधून भरती प्रक्रियामधून बाद करण्यात येईल. तर अशा पद्धतीने याची भरती आहे सफाई कामगार या पदासाठीची. यासाठीची तुम्ही ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्टने अर्ज करू शकता. त्याचबरोबर विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये आहे ती तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.